शासकीय कामांमध्ये भ्रष्टाचार, लाखो करोडोंची हेरफेर ही आता एक साधारण बाब झालेली आहे। आता या हायटेक काळात मात्र प्रशासकीय अधिकारी वेगळ्या पद्धतीने शासनाला चुना लावताना दिसतात। अजब या दुनियेत शासकीय अधिकाऱ्यांचा कारभारच गजब आहे। विश्वास बसत नाही तर चांदूर बाजारातील या ढोबळ कारभाराकडे लक्ष द्या, ज्यात नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होऊन देखील तालुका कृषी अधिकारी कार्यालय आताही भाड्याच्या इमारतीतच कायमचा बस्तान घालून बसलेला आहे। प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होऊन 7 महिन्याचा कालावधी उलटूनही अद्याप भाड्याच्या इमारतीमधील मुक्काम हललेला नाही। त्यामुळे शासनाला मागच्या 7 महिन्याच्या कालावधीत तब्बल 1,89,000चा भुर्दंड बसलेला आहे। गतिमान शासन व नागरिकांना सर्व सुविधा एकाच जागी देण्याच्या उद्देशाने नवीन प्रशासकीय इमारतीचं बांधकाम करण्यात आलं। यासोबतच भाड्याच्या इमारतीत असलेल्या शासनाची विविध कार्यालये प्रशासकीय इमारतीत आल्यास भाड्याचे लाखो रुपये वाचतील, हा त्यामागचा उद्देश होता। त्यातूनच शासनाने ही इमारत तयार केली। तालुक्यातील मिनी मंत्रालयाप्रमाणे ही इमारत देखील तयार झालेली आहे। पण अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमुळे इमारत तयार होऊन देखील शासनाला भाड्याचा भुर्दंड भरण्यास भाग पडलेला आहे। खासगी जागेमध्ये असणाऱ्या या कृषी कार्यालयाचे मासिक भाडे 27,000 रुपये असल्याची माहिती आहे। आता शासनाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होऊन 7 महिने पूर्ण झालेत, म्हणजे 7 महिन्यांचे कृषी कार्यालयाचे भाडे 1,89,000 झाले असेल तर एवढ्या रुपयांचा भुर्दंड शासनाला बसण्याचं बोललं जात आहे। मोजण्या इतके शासकीय कार्यालय व प्रशासकीय इमारतीमध्ये दाखल झाले असून त्यात कृषी कार्यालयाचा देखील समावेश आहे। खासगी जागेमध्ये असणारे तालुका कृषी कार्यालय हे अद्यापही या प्रशासकीय इमारतीमध्ये दाखल झालेलं नाही। त्यामुळे या कार्यालयाच्या भाड्यापोटी शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत असल्याचं नागरिक बोलू लागले आहेत। विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन तत्कालीन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। जनमत न्यूज करता चांदूर बाजारहून मयूर खापरे यांची रिपोर्ट।